आम्ही तुझे आभार मानतो पिता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू। आजच्या या सुंदर दिवसाबद्दल आम्ही रोजच्या प्रमाणे प्रभू तू आम्हाला एका प्रेमामध्ये एकत्रित केले त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू। आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आम्हाला तुझा आत्मा दिलेला आहेस प्रभू। आम्ही तुझे आभार मानतो कारण तुझं सत्य तू आमच्यामध्ये आम्हाला प्रगट केलेला आहेस प्रभू। प्रभू धन्यवाद देतो तू केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल, तुझ्या प्रेमाखातर आम्ही तुझे आभार मानतो कारण प्रभू आम्ही स्वतः काही नाही तर जे काही आहोत हे तुझ्या कृपेद्वारे आहोत प्रभू। आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वर आणि तुझे आभार मानतो की आज देखील पवित्र आत्मा जे काही तू आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेस, हे पवित्र आत्मा मी विश्वास करतो की माझ्या मुखाद्वारे मी नाही तर या ठिकाणी सुद्धा तू बोलत आहेस आणि धन्यवाद देतो आणि विश्वास करतो पवित्र आत्मा की तू माझ्या आवाजाचा, माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे आणि इथे कोणाला कशाची गरज आहे प्रभू तुला सर्व काही ठाऊक आहे आणि मी विश्वास करतो की प्रत्येक वचन तू जे काही आमच्या हृदयामध्ये चांगल्या जमिनीत पेरलं गेलेलं आहे त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे म्हणून तुझे आभार मानतो आणि धन्यवाद देतो प्रभू की आज तू आम्हाला या ठिकाणी उपस्थित केलं आणि धन्यवाद देतो प्रभू की हजारो आणि हजारो लोक उत्तरेकडून, दक्षिणेकडून, पूर्वेकडून, पश्चिमेकडून तुझं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन आमेन आमेन, हालेलुया। तर काल काय शिकत होतो आपण? तिकडे कोण बाहेर असेल तर त्यांना इकडे बसायला जागा आहे। तर काल काय शिकत होतो आपण? सत्याचा आत्मा। आणि काय शिकत होतो? तिकडे आवाज येतो ना? तर पंखा बंद करू, आवाज येतोय ना? काय शिकत होतो आपण? सत्याचा आत्मा। आणि आपण हे सुद्धा शिकत होतो की प्रभू सांगतो की आम्ही कशाच्या मागे जातो? त्याच्या आज्ञेकडे, त्याच्या आज्ञेत राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आम्ही आशीर्वादाच्या मागे, चमत्काराच्या मागे, कर्जमुक्तीच्या मागे धावतो? कशाच्या मागे धावतो? जास्तीत जास्त आपण कशाच्या मागे धावतो? एक दिवस काय झालं, एक बाई आली आणि ती मला सांगते वचन द्या। कशासाठी वचन पाहिजे? आमच्या मुलाला नोकरी पाहिजे। तर ह्या व्यक्तीला मी वचन दिलं, हिने तर वचन सुद्धा घेतलं आणि रात्रंदिवस बोलत गेली। पण महत्वाचं हे आहे का जर ह्या मुलाला ह्या वचनाच्या द्वारे जॉब भेटला तर हा प्रभू येशू बरोबर स्वर्गात असेल का? असेल? त्याला नोकरी भेटली, तो वचन बोलत आहे, वचन बोलून त्याला भेटली नोकरी, बरोबर आहे। आता ही नोकरी भेटल्यावर हा कुठे असणार? प्रभूकडे। तर त्याला ठाऊक, पण वचनामुळे जर नोकरी भेटत आहे आणि त्यानंतर तो दुसरं काम करायला चालू करत आहे तर त्याच्या आईने जे वचन बोलली ते त्याच्या जॉबसाठी बोलणं महत्वाचं आहे की तो मुलगा प्रभूमध्ये, विश्वासामध्ये येणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? प्रभूच्या विश्वासात येण्याचं। आणि आपण सुद्धा प्रार्थना करतो, ही जास्तीत जास्त का करतो? आपल्या मुलांसाठी, बाळांसाठी। कशासाठी करतो आपण? कशासाठी करतो? जॉबसाठी, नोकरीसाठी, धंदा चांगला पाहिजे, बिझनेस चांगला पाहिजे, बरोबर आहे ना? हे सर्व ठीक आहे, पण आपण खरोखर आपल्या प्रभू जी मुलं आहेत ती मुलं प्रभूमध्ये जसं आपण वाढत आहोत तसं वाढण्यासाठी
आणि ते पण प्रभूच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आम्ही प्रभूला प्रार्थना करतो का? नाही. कारण वचन बायबलमध्ये आशीर्वाद भरपूर आहेत आणि सर्व प्रभूंनी दिले आहेत, पण आज मनुष्य खरं पाहिलं तर कशाच्या मागे जातो? पहिला पैशाच्या. बरोबर आहे का नाही? आता बघा, आपल्या इकडेच अनेक लोक प्रार्थना कशासाठी करतात? 100% किती लोक प्रार्थना की त्यांचं कुटुंब येशूमध्ये यावं यासाठी करतात? किती टक्के? 100% किती लोक करतात की आमचं कुटुंब प्रभू तुझ्यामध्ये आलं पाहिजे म्हणून मी प्रार्थना करतो? असं करतात की आमच्या बोटीला ते करतात एकटे. बरोबर आहे की असं करतात आमच्या बोटीला मावरं मिळू दे, ही प्रार्थना किती टक्के लोक करतात? पूर्ण 100%. म्हणजे काहीच नको, फक्त मावरं पाहिजे, पैसा पाहिजे, बाकी काहीच नकोय. बरोबर आहे ना? मग येशू कशाला पाहिजे आपल्याला? फक्त मावरं, पैसा, आरोग्य, बाकीसाठी नको. आणि काल आम्ही बघितलं, परत वाचूया ते वचन, योहान शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15. वाचा. तुम्ही वाचता मराठी बायबल? ठीक आहे, पण ऐकू शकता ना? बरोबर. हा, ठीक आहे चालेल. माझ्यावर तुमची प्रीती असली तर नाही, उलट सुलट केलं तुम्ही एक एक शब्द. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या काय कर. एक मिनिट. माझ्यावर जर तुमची प्रीती असली तर तुम्ही काय कराल? आज्ञा पाळाल का दुसरं काही कराल? काय कराल? आज्ञा पाळाल. पण आपण जास्तीत जास्त काय करतो? आणि नंतरचं वचन आपण बघूया पुढे प्रभू काय सांगतो ते. मी पित्याला अच्छा, मी कोण आहे? तुम्ही कसं? तिकडे कोण म्हणत आहे? येशू म्हणत आहे. येशू म्हणतो मी माझ्या पित्याला काय करीन? विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा दे. आता इथे किती लोक आहेत? प्रभू येशू पित्याला विनंती करत आहे की तू माझ्या या लेकराला काय दे? पवित्र आत्मा दे. बरोबर आहे ना? आता पिता सुद्धा आहे, पुत्र सुद्धा आहे आणि पवित्र आत्मा. म्हणजे पुत्र काय काम करत आहे? आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. कोणाकडे? आबा पित्याकडे. आणि आबा पिता काय करत आहे? तीच मध्यस्थी प्रार्थना ऐकून पवित्र आत्म्याला कोणामध्ये पाठवत आहे? आपल्यामध्ये. आता पवित्र आत्मा काय करत आहे? आमच्या तारणासाठी आणि जे जे क्रूसावर घडलेलं रहस्य आहे ते रहस्य आम्हाला समजून देण्यासाठी, त्याच्यातलं सत्य जे लपलेलं आहे ते समजून देण्यासाठी आम्हाला काय करत आहे? मदत करत आहे. म्हणजे हे 3 जण आहेत, हे काय करत आहे? मासळी पकडत आहे. मग काय करत आहे? आता 3 जण आहेत. एक आहे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पुत्र पित्याला सांगतो की तू ह्या माझ्या मुलाला काय दे? पवित्र आत्मा दे. आणि पिता त्या मुलाची, येशूची प्रार्थना ऐकून आम्हाला काय देतो? पवित्र आत्मा, जो त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला येशूचे जे रहस्य आहे, येशूने आमच्यासाठी काय केलं हे सर्व समजण्यासाठी आणि देवपित्याच्या राजस्थानासमोर घेऊन जाण्यासाठी हा पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? मदत करतो. आता पिता खाली हात बसलेला आहे का? प्रभू येशू खाली बसलाय का? बसलाय का? काय काम करत आहे? काय करत आहे प्रभू येशू? आपल्यासाठी अजून सुद्धा मध्यस्थी करत आहे.
म्हणजे एवढं सर्व झालं, येशूने स्वतःचा प्राण आमच्यासाठी अर्पण केला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन सुद्धा तो कुठे जाऊन बसला आता? पित्याच्या उजवीकडे. आणि ते उजवीकडे बसून सुद्धा अजून सुद्धा तो आपल्यासाठी पित्याकडे काय करतो? मध्यस्थी करतो. दिवस आणि रात्र एकच काम करतो. काय करतो? मध्यस्थी करतो. मग दुसरा कोणी मध्यस्थ आहे का? प्रभू येशू एक मध्यस्थ महत्वाचा आहे, जो पित्याच्या उजवीकडे बसलाय. प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तुम्ही त्याला सांगा माझ्यासाठी प्रार्थना कर का नको करू, तो दिवस रात्र आमच्यासाठी काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. आणि पिता प्रभू येशूचं ऐकणार विनंती का नाही ऐकणार? ऐकणार. आणि पिता प्रभूची विनंती ऐकून आपल्याला मदतीसाठी काय दिला त्यांनी? पवित्र आत्मा. म्हणजे पिता पण महत्वाचं काम करत आहे, पुत्र पण काम करत आहे, पवित्र आत्मा पण काम करत आहे. आणि आम्हाला ज्यांनी पवित्र आत्मा दिलाय ते आता आम्ही काय करत आहोत? चौथा व्यक्ती. पुत्राने त्याचं काम केलं, पित्याने त्याचं काम केलं आणि अजूनही करत आहे. बरोबर आहे. पवित्र आत्मा सुद्धा अजून पण त्याचं काम करत आहे. आता आम्हाला जो पवित्र आत्मा दिला, या तिघांच्या बरोबर आता कोण जुळलं गेलं? कोण जुळलं गेलं? आपण. आम्ही काय करत आहे? त्या तिघांनी आमच्यासाठी कष्ट केलं, मेहनत केली, जे त्यांच्या प्रेमाखातर आम्हाला त्यांनी बंधनातून सोडवलं, पापामधून सोडवलं. आणि त्यांच्या बरोबर कार्य करण्यासाठी तिघांबरोबर आम्हाला त्यांनी त्यांच्या बरोबर काय केलं? सहभागी केलं. आणि आम्हाला वाचवल्यानंतर आता त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आम्हाला सहभागी केलाय, एक काम करा, तुम्ही तिघं काम करा आणि मी झोपतो. बरोबर आहे का नाही? आणि महत्वाचं म्हणजे या तिघांमध्ये एक ऐक्य आहे की पिता कधी पुत्राला दोष नाही देत आहे आणि पुत्र कधी पवित्र आत्म्याला दोष नाही देत आहे आणि पवित्र आत्मा कधी पित्याला दोष नाही देत आहे. आम्ही काम करताना काय करतो? एक काम जर आम्हाला कोणी दिलं तर आम्ही ते करताना काय करतो? कुछ 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 नाही होत? होते का नाही? पण हे जे तिघ जण आहेत, एक परमेश्वर आहे आणि हे तिघ जण अशा प्रकारे प्रेमामध्ये बांधलेले आहेत की ते कोणालाही कधी दोष नाही देत. ते कोणालाही, तिघ जण प्रेमामध्ये इतके हे आहेत का तिघे मिळून एकत्र मानवाच्या तारणासाठी, म्हणजे जे मनुष्य आपण पापामध्ये मेलेलो होतो त्या आपल्याला पापामधून, अंधाराच्या राज्यातून बाहेर आणण्यासाठी या तिघांनी महान महान कार्य केलं. आणि अजून सुद्धा ते रहस्य ज्याला कोणाला कळलेलं नाही त्याला समजण्यासाठी आणि अजून सुद्धा आमच्या मदतीसाठी ते लोक काय करतात आहे? कार्य करत आहे. बरोबर आहे का नाही? पण आम्हाला पण ते सांगतात का तुम्ही पण आमच्यामध्ये प्रेमाने सहभागी व्हाल का? आम्ही काय म्हणतो? पहिला आमचं काम बघू दे, मग बघू. आमचं तारण झालं का आम्ही काय झालो? सुट्टे झालो. पण खरं पाहायला गेलं, ज्या कोणाला विश्वास आहे माझं तारण झालेलं आहे, तो व्यक्ती पवित्र आत्म्याला घेऊन चालेल का स्वतःच चालेल? कसं चालेल? पवित्र आत्म्याला घेऊन चालणार. आणि जोपर्यंत आम्हाला कळत नाही का हे तिघ जण एक प्रेम आहे आणि त्या प्रेमामध्ये आता त्या तिघांच्या मध्ये त्यांनी आम्हाला सुद्धा एकत्र केलेलं आहे. बरोबर का नाही? आणि आम्हाला जर त्यांनी एकत्र केलेलं आहे तर आम्हाला त्यांचा सहभागी झालं, ही मोठी गोष्ट आहे का छोटी गोष्ट आहे? म्हणजे विचार करा, ज्यांनी स्वर्ग बनवला, पृथ्वी बनवली, एवढं सर्व जग बनवलं, एवढे करोडो लोक आहेत आणि ते तिघ येऊन कोणाच्या पाठी आहेत? आपल्यांच्या पाठी आहेत. मी तर बोलतो माझ्या पाठी आहेत हे मला माहिती आहे, तुमचं मला
माहिती नाहीत. पण बायबल सांगते ते सर्वांबरोबर आहे. पण तुमचा विश्वास काय आहे? तोच पवित्र आत्मा, तोच पित्याचा आत्मा, तोच प्रभू येशूचा आत्मा आज आम्हाला सांगतो की आम्हाला तू पण येतो का आमच्या बरोबर सहभागी व्हायला? तर आम्ही जातो का सहभागी व्हायला? का आम्ही बोलतो प्रभू आता सध्या माझा वेळ माझी अजून आली नाही. वेळ कधी येणार? 60च्या नंतर का 70च्या नंतर का 80च्या नंतर? मग आमची वेळ आली आहे का? आमची वेळ आली आहे आणि आम्हाला मस्त वाटते. बरोबर आहे ना? आणि महत्वाचं म्हणजे हा जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे तो इतका महान आहे, इतकं म्हणजे तो स्वतः देव आहे आणि तो एवढा सामर्थ्याने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे का त्या आत्म्याला कोणतीही गोष्ट माहित नाही असं काहीच नाही. सर्व काही त्याला गुप्त गोष्ट काय आहेत माहित आहेत. आणि तो आत्मा जर आमच्यामध्ये वास करत आहे तर आम्ही छोटे आहोत का मोठे आहोत? आपण एक वचन बघूया चला. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 19 काढा. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 29. करंथीकरास 19 पहिला अध्याय ना? पहिला अध्याय का दुसरा अध्याय काढला? 19 6वा अध्याय 19वा वचन. हा नाही पहिलं करंथी 6वा अध्याय 19 आणि 20 वाचा. तुमचे शरीर कोणाचे शरीर? माझे. कोणाचे शरीर? सर्वांचे का फक्त माझे? सर्वांचे. आता या लहान मुलीचे नाही का? हिचे पण आहे, ते लहान मुलांचे पण आहे. सर्वांचं शरीर जे आहे तुमच्यामध्ये काय लिहिलंय? तुमच्यामध्ये वास करायला येणारा. वसणारा का वास करायला येणारा? वसणारा का वसलेला आहे? परत वाच बघ कसं. तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला. हा, कोणापासून मिळालाय तो आत्मा? आम्हाला देवापासून आम्हाला तो आत्मा मिळालेला आहे. म्हणजे जेव्हा प्रभू येशूने आमच्यासाठी विनंती करून ठेवलेली अगोदरच, आणि तो आत्मा जेव्हा आम्ही येशूच्या वचनावर विश्वास ठेवतो त्यावेळेपासून तो आमच्यामध्ये काय झालेला आहे? वसलेला आहे. म्हणून आमचं शरीर जे आहे ते आता कोणाचं मंदिर आहे? हा, देवाचं. मग देव कुठे राहत आहे? मंदिर सोडून बाहेर राहतो का? मग कुठे राहतो? गोंधळले काय? देव कुठे राहतो? आम्ही कुठे शोधतो? इथे जे लिहिलं आहे ते सत्य आहे का खोट आहे? सत्य आहे. आणि तिकडे लिहिलेलं आहे का तुमचं शरीर? तिथे असं लिहिलंय का फक्त गणेशचं शरीर किंवा फक्त मार्टिनाचं शरीर? नाव लिहिलंय का कोणाचं? नाही. तर तुमचं शरीर म्हणजे काय? आम्हा सर्वांचं शरीर जे आहे ते काय आहे? त्याच्यामध्ये त्याचे मंदिर आहे. त्याचं काय आहे? मंदिर आहे. कुठे आहे मंदिर? मग मंदिर कुठे आहे? देवाचं मंदिर काय आहे? आमचं शरीर आहे. आता या शरीराला आम्ही मंदिराप्रमाणे जपतो का आम्ही कुत्र्यासारखं करतो? त्याला काय करतो? हे शरीर कोणाचं मंदिर आहे? देवाचं. पण आम्ही जर आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, आमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो, तर जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोण राहतो? मग
कोण? पवित्र आत्मा. मग माझ्यामध्ये जर पवित्र आत्मा आहे आणि मी हिला जर हडतूड करत आहे, तर मी हिला करत आहे का देवाच्या मंदिराला करत आहे? आता जर मी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत आहे, बरोबर, या पापावर मी प्रेम करत आहे, तर मी पापावर प्रेम करत आहे की देवाच्या मंदिरावर प्रेम करत आहे? आणि जर मी देवाच्या मंदिरावर प्रेम करतो तर देवावर सुद्धा मी काय करत आहे? पण मी जर त्यांच्यावर दुश्मनी करतो आणि गुडघे टेकून येशूकडे प्रार्थना करतो, आता इथे आहे ना, इथे मी उभा आहे आणि बसलो, बोललो प्रभू धन्यवाद, माझ्या बोटीला भरपूर मासली भेटलेली आहे, धन्यवाद प्रभू, तू मला भरपूर आशीर्वाद केलेला आहे, तू मला हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, बोललो, बरोबर आहे ना? पण बघायला गेलं, जसे ते पापा घरात आले, मी त्यांना बोललो काय काय कामाचा माणूस नाही, काय हे नाही ते नाही. आता मी कोणाला केलं? कोणाला केलं? पवित्र आत्म्याला. आणि आमच्यामध्ये जर पवित्र आत्मा वास करतोय तर आम्हाला हे पण लक्षात घ्यायचं आहे की तोच आत्मा ज्याने ह्या जगाची काय केली? निर्मिती केली. हे संपूर्ण जग ज्याने निर्माण केलं, तोच पवित्र आत्मा जो येशू ख्रिस्तामध्ये होता. त्याच पवित्र आत्म्याने आणि येशूने आणि देवबापाने मानवाचं तारणासाठी काय केली? एक योजना बनवली. आणि तोच पवित्र आत्मा आता येऊन कोणामध्ये वास करतो? कोणामध्ये? पण आम्ही या शरीराला आमच्यामध्ये प्रभू परमेश्वर पवित्र आत्मा वास करत आहे याप्रमाणे वागवतो आहे का? याप्रमाणे वागवतं का हे शरीर असे मातीत जाणार आहे? कशाप्रमाणे वागवतो? किती लोक बोलतात, काही लोकांना तुम्ही बघितलं असेल, किती लोक कोणाकोणाला लात मारतात. तुमच्या इकडे नाही होत वाटते, उत्तरमध्ये होते? बघितले? कधी कधी होते का? भरपूर वेळा होते. होते का नाही? नवरा पिऊन येतो, कोणाला मारतो? बायकोला मारतो, लाता बिता मारतात, फायटिंग करतात ना, करतात का नाही? आता मला सांगा, ह्या नवऱ्याने जेव्हा बायको बरोबर असं केलंय, तेव्हा ह्यानी बायको बरोबर केलंय का त्यांनी देवाच्या मंदिराला लात मारली आहे? कोणाला लात मारली? आणि हाच माणूस आता जेव्हा पण प्रार्थनेला जातो दुसरी ठिकाणी, मस्त हात जोडून प्रार्थना करतो, बरोबर आहे ना? एखादा व्यक्ती पिऊन येतो, बायकोला घरी मारतो आणि घराच्या बाहेर देवळात गेल्यावर. पण घरी जे स्वतःचं मंदिर आहे त्याचा तर त्यांनी अगोदरच पवित्र आत्म्याचा जे आहे शरीर दिलेलं, त्या शरीराचा त्यांनी नाश केलेला आहे. आणि तोच आता नाश झाल्यावर जे दुसरं शरीर आहे, जे दुसरं देवाचं मंदिर आहे, त्याच्यावर पण तो काय करतो? लात मारतो. मग विचार करा की आमच्या जीवनात आम्ही आमच्या शेजाऱ्यांना, आता मला सांगा, तुमचं शरीर जर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर शेजाऱ्याचं शरीर काय? हा, मग आम्ही त्यांच्याशी कसे वागतो? सगळ्यांचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पण महत्वाचं हे आहे की काही लोकांना ठाऊक नाही आहे. आणि पवित्र आत्म्याचं मंदिर आहे याचा अर्थ काय आहे? माझं शरीर हे एक जिवंत चर्च आहे आणि माझ्यामध्ये जिवंत परमेश्वर काय करतो? वास करत आहे. मग मला जेव्हा समस्या येतात, प्रॉब्लेम येते, संकट येतो, तेव्हा मी कोणाकडे जातो? ह्या जो आतमध्ये देव आहे, जो पवित्र आत्मा आहे, त्याची मदत घेतो का मनुष्याकडे अपेक्षा करतो? कुठे जातो आम्ही? आम्हाला जेव्हा संकट येतात, समस्या येतात ना, तेव्हा आम्ही जास्तीत जास्त जो आतमध्ये प्रभू आहे त्याच्याबरोबर बोलतो का दुसरीकडे कुठे देवाला शोधतो? काय करतो? समस्या आल्यावर आमचं एकच असते, इकडून बरं होईल का तिकडून बरं होईल. पण देव कुठे आहे? मध्ये आहे.
आता इकडे जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे का खोटे आहे? सत्य आहे. आणि सत्य सांगते की सत्य कधी बदलत तुम्ही कितीही जाऊन बोलले ना का नाही आहे नाही आहे नाही आहे, तरी ते आहे म्हणजे आहे. आम्ही नाही बोलतो कारण का आम्हाला ते पटत नाही, आम्हाला ते दिसत नाही का आतमध्ये प्रभू आहे, म्हणून आम्ही काय बनतो नाही आहे. पण सत्य काय आहे? आहे. आणि मला जेव्हा मी हिंदू होतो, जेव्हा मी फर्स्ट रिट्रीटला गेलो ना, तेव्हा मला कळालं ना की देव माझ्यामध्ये वास करत आहे. आणि पवित्र आत्मा जो इतका हे आहे का तो जर आमच्यामध्ये असेल तर आम्हाला कोणती गोष्ट अशक्य नाही. तर मी काय मागत होतो, प्रभूला सांगायचो, प्रभू मला काहीच नकोय, मला माझा आजार बरा नाही झाला काही प्रॉब्लेम नाही. माझं लक्ष आजारावरनं दूर गेलं. मी गेलो होतो रिट्रीटला कशासाठी? आजारासाठी, कर्जासाठी आणि लग्नासाठी खास करून. बरोबर आहे का नाही? पण बघायला गेलं, पहिल्या दिवशी तर माझं लक्ष बरं होण्यावर होतं, दुसऱ्या दिवशी माझं लक्ष गेलं पवित्र आत्म्यावर, की मला काय पाहिजे? पवित्र आत्मा. मला तेव्हा माहित नव्हतं का माझ्यामध्ये ऑलरेडी पवित्र आत्मा आहे. मी काय म्हणत होतो, मला पाहिजे. आणि मी मागितला, मी कष्ट करू लागलो, मी विचार करू लागलो, मी जोर जोरात तिकडे आराधनेला टाळ्या वाजवायचो, हे करायचो, गाणं गायचो. मला माहित नव्हतं येशू कोण आहे, पण मी तरी पण करायचो. कारण का मला काय पाहिजे होतं? पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा जो आहे, ज्या वेळेला प्रभू येशूने केव्हापासून चमत्कार आणि चिन्ह महान कार्य करायला सुरुवात केली? लहानपणापासून करत होता का जेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा आला तेव्हापासून तो करू लागला? तेव्हापासून तो करू लागला. आमच्यावर पवित्र आत्मा आलाय, आता आम्ही काय करतोय? काय करतो आम्ही? कारण आम्हाला पवित्र आत्मा दिलाय, तो घेऊन झोपण्यासाठी दिलेला आहे का त्याच्या जोडीला मिळून कार्य करण्यासाठी दिलेला आहे? कार्य करण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे तो आमचा कैवारी आहे, सहाय्यक आहे. आता सहाय्यक म्हणजे काय? सहाय्यक म्हणजे काय? परत वाचते वचन, योहान अध्याय 14 वचन 16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी काय करेन? तुम्हाला दुसरा कैवारी. केव्हा सांगत होता प्रभू येशू दुसरा कैवारी? मग पहिला कैवारी कोण होता? इथे लिहिले दुसरा कैवारी. मग पहिला कैवारी कोण आहे? हे तो शिष्यांना सांगत आहे. का सांगत आहे? कारण प्रभू येशू त्याला ठाऊक होतं थोड्या दिवसासाठी तो पृथ्वीवर होता आणि आता त्याचं कार्य करून तो जाणार आहे पित्याकडे. मग पहिला कैवारी कोण होता शिष्यांबरोबर? प्रभू येशू. पण तो प्रभू येशू सांगतो का तुम्ही घाबरायची गरज नाही, तर मी जरी पित्याकडे चाललो आहे तरी तुमच्यासाठी दुसरा एक कैवारी आहे. तो कोण आहे? पवित्र आत्मा. तो मी तुम्हाला पाठवून देणार आहे, तुम्हाला मी असंच टाकणार नाहीये. आणि आता प्रभू येशू का प्रभू येशू स्वतः नाही राहिले? उदाहरण, आता मी आहे, पेत्र आहे, योहान आहे, याकोब आहे, फिलिप आहे, बरोबर आहे ना? आता प्रभू येशू जेव्हा होते तेव्हा ते एकाच टायमाला पेत्रा बरोबर आणि योहाना बरोबर जाऊ शकतात का? का नाही जाऊ शकत? का नाही जाऊ शकत? नाही, प्रभू येशू जेव्हा या पृथ्वीवर होते ना शरीरामध्ये, तेव्हा ते पेत्रा बरोबर, पेत्र बोलला चला प्रभूजी आम्हाला चौका जायचंय, बरोबर आहे?
नंतर लगेच याकोब बोलतो, प्रभूजी चला आम्हाला भाट्याला जायचंय. नंतर परत फिलिप बोलतो, चला प्रभूजी आम्हाला स्टेशनला जायचंय. मग प्रभूजी सगळीकडे एकत्र जाऊ शकतात का? का नाही जाऊ शकत? देव आहे ना ते. हा, कशात आहे? म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेव्हा आम्ही शरीरामध्ये आहोत तेव्हा आम्ही मर्यादा आहे. काय आहे आम्हाला? मर्यादा. म्हणजे आम्हाला जेवढं लिमिट आहे तेवढंच आम्ही या शरीराद्वारे करू शकतो. आणि प्रभू येशूला हे ठाऊक असल्यामुळे प्रभू येशूने पवित्र आत्मा आम्हाला दिला. आता जो आत्मा आहे तो एका वेळेला इथे पण जाऊ शकतो, एका वेळेला तो माझ्या बरोबर पण येऊ शकतो, एका वेळेला तुमच्या बरोबर पण जाऊ शकतो, एका वेळेला त्यांच्या बरोबर पण जाऊ शकतो. म्हणून आम्हाला प्रभूने सहाय्यक, जो उत्तम सहाय्यक दिलेला आहे तो आहे पवित्र आत्मा. आणि महत्वाचं म्हणजे पवित्र आत्मा कधीही आम्हाला सहाय्य करत करत कंटाळा करत नाही. उदाहरण, आता ही बहीण आहे ना, ही माझ्याकडे आली, ब्रदर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, आणि मी तिला एक गोष्ट सांगितली, बरोबर आहे. दुसऱ्यांदा आली, जी पहिल्यांदा सांगितली तिने केली नाही, दुसऱ्यांदा आली परत तेच बोलत आहे. आता मी परत तिला तेच दिलं की तू हे कर, हे वचन बोल, तरी ती परत तिसऱ्यांदा आली आणि तिसऱ्यांदा आल्यावर पण काय करत आहे? परत तेच गारानं करत आहे. आता माणसाला काय येणार? काय होणार माणसाला? माणसाला काय होणार? हा, उदाहरण आता मी तुमच्याकडे आला ना आणि तुम्हाला मी सांगितलं, बाय मला सांग ना बिर्याणी कशी बनवतात, बरोबर आहे. तुम्ही सांगितलं असं असं कर, असं असं कर. मी गेलो घरी आणि चिठ्ठी फेकून दिली. परत आलो, बाय मला लिहून दे ना परत बिर्याणी कशी बनवतात, बरोबर. आता थोडस कुरकुर कुरकुर करणार मनामध्ये, पण लिहून देणार. आता मी परत आलो, बाय चिठ्ठी पडली, जरा लिहू दे ना बिर्याणी कशी बनवतात. आता काय होणार? थोडासा पारा अजून चढणार. मग परत गेलो, परत चिठ्ठी गमावली, परत आलो, बाय थोडस लिहून दे ना बिर्याणी, चिठ्ठी गमावली, कृपा करून दे ना. आता हिचा पारा कुठे जाईल? तो बिर्याणीचा गज मध्ये घालून घालून मला चोपू पण शकते, बरोबर आहे ना. म्हणजे माणूस जो आहे तो एखाद्याला सहाय्य करून काय होतो? थकतो, तो वैतागतो की एकदा सांगितलं परत 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 काय. मी पण करतो तसं, मी पण तसं करतो. एक माणूस आला, आता आजीला सारखं सारखं काय करायचं? आजी बोलेल, अरे सांगितलेलं ना गेल्या टायमाला तुला, परत तेच सांगू का, परत तेच सांगू का. आपण वैतागतो, बरोबर आहे ना. काय 10 वेळा तेच सांगायचं, ती काय तशी करतच नाही, ती तसं आहे, असं करतो का नाही? मी तर करतो, बरोबर आहे ना. स्वभाव आहे, पण बदलायला पाहिजे का नाही? कारण आमच्यामध्ये जो आहे त्याचा स्वभाव आणि आमचा स्वभाव एक करणं गरजेचं आहे. नाही तर आमचा स्वभाव वेगळा आहे आणि जो आत्मा आहे त्याचा स्वभाव वेगळा आहे. आणि आपण जसं एखाद्याला मदत करत करत सहाय्य करता करता काय होतो? वैतागून जातो. आता शेंड्राबाळ आहे, समजा तुम्ही कोणाच्या घरी गेले, ही लियाना आहे ना, लियानाच्या घरी गेले, आजारी आहे म्हणून, आणि तिला सांगितलं हे वचन बोला, बरोबर आहे. आणि परत दुसऱ्या टायमाला गेले, माहित पडलं ही वचन बोलत नाही, काय होणार? वचन दिलेलं पण वचन बोलत नाही. परत तिसऱ्या टायमाला गेले का परत तेच बोलली, नाही आम्ही वचन बोलत नाही. आता काय होणार? चौथ्या टायमाला बोलवल्यावर जाणार का? नाही जाणार. मला तर तसं होते बाबा, मी तर खरं खरं सांगतो. तुमचं मला नाही, तुम्ही संत आहे ना, बरोबर का नाही? मी पण संतच आहे, पण मला तसं होते. आपण सर्व येशू मध्ये संतच आहोत, तसं बायबल मध्ये लिहिलंय. पण पवित्र आत्मा जो आहे ना, जो पवित्र आत्म्याने चालतो, तो कधी जर पवित्र आत्म्याचं सहाय्य घेत आहे तर पवित्र आत्म्याला तुम्ही 100 वेळा विचारलं ना तरी त्याला राग येत नाही किंवा तो कंटाळत नाही. मग सर्वात उत्तम कोण आहे? ब्रदर आहे का पवित्र आत्मा जो तुमच्या मध्ये आहे तो आहे? आम्ही जातो कोणाकडे जास्त?
ब्रदरकडे जातो. या तर ब्रदर काय नाही बोलला, जाऊ दे ह्याचा नंबर डिलीट मार, विजा ब्रदर शोध. तो पण नाही चालला, विजा ब्रदर शोध, चल बघ बघ कोणाकडे जास्त पॉवर आहे. बरोबर का नाही? आणि त्यामुळेच आम्ही फसतो. कारण खरा जो सहाय्यक आहे, आम्हाला मदत करणारा, तो आहे पवित्र आत्मा. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला इतक्या प्रेमाने सहाय्य करतो का तो कधीच आम्हाला सहाय्य करण्यापासून कंटाळा करत नाही. मग किती चांगला आहे का नाही आहे? आता महत्वाचं इथे हे पण आहे, पवित्र आत्मा जो आहे तो नेहमी धीराने काम करतो. कसं काम करतो? म्हणजे स्लो नाही, धीराने. हा, म्हणजे घाई नाही करत कोणत्याही गोष्टीसाठी. पवित्र आत्मा जेव्हा कार्य करतो, त्याची इच्छा असते का आम्हाला मुळापासून करायचंय. आपलं कसं असते, तात्पुरतं आहे ना, तात्पुरचं सिग्नल आलाय ना, काम चालू. बरोबर आहे का नाही? आम्ही जेव्हा इथे राहायचो तर आमच्याकडे अशी छत्री होती वरती. छत्री माहितीये का? काय बोलतो त्याला, अँटिना असतो ना टीव्हीचा, डिश. बरोबर आहे ना? ती डिश असायची ना, तर त्याचा सिग्नल कधी कधी जायचा. तर मी काय करायचो, वरती जायचो आणि थोडस असं गोल फिरवायचो, आला 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 आला. बरोबर आहे? रोज जाऊन तेच काम करत बसायचो. पण कधीच जो मेकॅनिक आहे त्याला बोलवणार नाही. रोज तेच करायचो. आणि एक दिवस मला एक माझा मित्र होता, तो घरी आलेला आणि तो सांगतो, काय रोज रोज कायमचं एकदाच काम करून टाक ना, रोज रोज तुला काय सवय झालीये का? तसं माणसाला काय सवय असते, तात्पुरतं झालं पाहिजे आणि लगेच काम माझं झालं पाहिजे. पण पवित्र आत्मा जो आहे तो तात्पुरतं काम करत नाही. तो करतो तर मुळापासून आम्हाला बाहेर काढतो आणि मुळापासून आम्हाला सगळ्या बंधनातून सोडवायला मदत करतो. आणि महत्वाचं असं उदाहरण, जर समजा एक हे पापा आहे, जाम दारू पितात, बरोबर आहे? तर आपण काय करणार? आपण काय करतो? सिंपल एक उदाहरण देतो. जर आम्ही चर्चमध्ये मिसाला गेलोय ना, आणि एक माणूस हलत हलत आला असा, काय करणार आम्ही त्याला? येणार आणि बसवणार खांद्यावर अटकून, बस ना आपला फ्रेंड आहे असं बोलणार. काय बोलणार? बाहेर काढणार. आणि काय करणार? आणि जर बाहेर जरी नाही काढलं तरी काय बोलणार? वास येतो. नाही तर काय ना काय मनामध्ये तर येणारच. तुमच्या भाषेत काय बोलणार? काय कंचा हा गो आला आहे असं तरी बोलणारच. कंचा गहू आलाय काय माहिती, याला कळते का नाही कळते, दिसभर पिते रातभर पिते. बरोबर आहे ना? पण पवित्र आत्मा जो आहे ना, तो कधीच असं नाही करत. तो धीराने एखाद्या माणसाची वाट पाहतो की ह्याचं हृदय कधी बदलणार. आम्ही काय करतो, वाट पाहतो का आत्ताच पाहिजे आम्हाला? आम्ही जातो ना कधी कधी प्रार्थनेला का असंच वचन ऐकायला, मग ऐकतो आणि घरी जाऊन बोलतो घरच्या लोकांना, तू पण असंच कर, आताच झाली पाहिजे तशी, आताच तसं झालं पाहिजे. आणि नाही झालं का आम्हाला येतो राग. पण पवित्र आत्मा तसं नाहीये. पवित्र आत्मा धीराने आम्हाला हळू हळू त्याच्यामधनं बाहेर काढतो आणि तो नेहमी आमची वाट बघतो. महत्वाचं म्हणजे तो आमची वाट बघतो. आम्ही किती वेळ वाट बघतो कोणाची? आम्ही अंबरनाथला गेलो होतो ना, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती होती आणि त्याची आई सांगते का आम्ही लोक वाट पाहत आहोत की हा मुलगा बदलेल, वचन ऐकून बदलेल. पण आई सांगते त्याची का तुम्ही त्याच्या मागे लागू नका, तो कधी बदलणार नाही. मग आईमध्ये धीर आहे का त्याच्यासाठी? नाही आहे. पण जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर व्यक्ती कसा पण असो
आम्ही काय करणार वाट बघणार का हा कधी ना कधी. तसंच पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये आहे तर तो आम्हाला जी मदत करतो ती धीराने करतो. तो आम्हाला कधीही टोकत नाही. म्हणजे तू हेच का केलं, तू तेच का केलं, तू असाच आहे, तू बेवडा आहे, तू हे आहे ते आहे, आम्ही बोलतो का नाही. उदाहरण, आम्ही समजा घरामध्ये बसलोय, प्रार्थना करतोय आणि दरवाजाचा आवाज आला आणि माहित पडलं नवरा आला, हलायला लागलाय. आता काय येणार आमच्यामध्ये? हा, कशाला राग यायला पाहिजे? मग तो तर दारू पिऊन हलतो म्हणून तुम्हाला राग कशाला यायला पाहिजे? तो हलतोय, बरोबर आहे ना. मग आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे जो प्रेम आहे, बरोबर आहे का नाही. मग पवित्र आत्मा जर प्रेम आहे तर आम्हाला त्याला बघून राग यायला पाहिजे का त्याच्यावर प्रेम करायला आम्ही पाहिजे? पण येतो काय, कसं काय? कारण कधी कधी आम्ही काय करतो माहितीये, आम्ही असं समजतो का पवित्र आत्मा तू थोडं आम्हाला, तू बाजूला बस थोडं, मी बघतो ह्याला कसं काय आज लाईनीवर आणायचं. बरोबर आहे ना. आमच्या घरी कोणी व्यक्ती जर चुकीचं कार्य करतो तर आम्ही त्याच्याकडे पवित्र आत्म्याच्या दृष्टीने बघतो का स्वतःच्या बुद्धीने त्याच्याकडे बघतो? म्हणून तर फसतो. जेव्हा आम्ही स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या शक्तीने कार्य करायला जर जात आहोत तर आम्हाला मग पवित्र आत्म्याची, आम्हाला मदतगारची काय गरज आहे? सहाय्यकर्त्याची काय गरज आहे आम्हाला? नाही आहे. पण सहाय्यक जर दिला आहे तर आम्हाला तर कुठेतरी तो जसं आम्हाला मार्गदर्शन करतो तसंच आम्हाला ऐकायला पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. पण आमच्या जीवनात आम्ही किती वेळा छोट्या छोट्या गोष्टीसाठी पवित्र आत्म्याची मदत घेतो का? नाही घेत. पौलाला तर, संत पॉल, त्याला बायबल मध्ये पवित्र आत्मा असं लिहिलेलं आहे की त्याला सांगायचं तू तिकडे जायचंय का इकडे जायचंय ते पण त्याला पवित्र आत्मा सांगायचा. तुला काय करायचंय ते पण पवित्र आत्मा सांगायचा. मग आम्ही जेव्हा सकाळी उठतो, आमच्यामध्ये जो प्रभू आहे, जो जिवंत परमेश्वर आहे, ज्यांनी हे पूर्ण जग निर्माण केलं, बरोबर आहे, ज्यांनी पूर्ण सृष्टीची निर्माण केली, मग तो केवढा असेल की काय वाटते तुम्हाला? छोटा आहे का? किती महान असेल आणि किती मोठं सामर्थ्य आमच्यामध्ये भरलेलं आहे. आणि जेव्हा आम्हाला ते कळते तेव्हा आता आम्हाला काय केलं पाहिजे? जेव्हा आमची जाग उघडते तेव्हा पहिलं काय केलं पाहिजे? त्याच्याशी बोललं पाहिजे का जगाशी बोलायला चालू केलं पाहिजे? आणि महत्वाचं म्हणजे जर तो एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती रूपात आहे, तर तो बोलत नाही का? तोंड नाही का त्याला? आहे. का नाही? का नाही आहे. तो ऐकू पण शकतो, तो बोलू पण शकतो. मग जर आपण जेव्हा जेव्हा तो आमच्याशी बोलत आहे, जेवढी त्याला इच्छा आहे आमच्याशी, म्हणजे आम्हाला जेवढी इच्छा आहे सकाळी उठून त्याच्याशी बोलायची, त्याच्या 100 पटीने त्याला इच्छा आहे आमच्या बरोबर बोलायची. बरोबर आहे ना. आणि जसं मी तुम्हाला बोललो की पवित्र आत्मा कधीही कंटाळा करत किंवा कधीही त्याला राग येत. तुम्ही एक वचन घ्या आणि त्याला बोला, पवित्र आत्मा मला सांग, अजून सांग मला समजलं नाही, परत बोला मला सांग मला समजलं नाही, अजून मला शिकव. तो काय नाराज होणार? उलट तो खुश होणार की आज ह्याचं नातं माझ्या बरोबर झालेलं आहे. मी जेव्हा प्रभूमध्ये आलो, माझे भरपूर मित्र होते, भरपूर लोक होते. पण जसं जसं मी त्या पवित्र आत्म्याबरोबर वाढत गेलो, त्याच्या वचनामध्ये रमलो, मला कोणी सांगितलं नाही का तू बायबल खोलून वाच किंवा असं कर किंवा तसं कर. मला नाही माहिती काय झालं. पण जसं मी पवित्र आत्म्याला चिपकून राहिलो, त्याच्याशी नातं घट्ट करून राहिलो, त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढायला गेलो, मला बघायला गेलं तर मी ऑटोमॅटिक त्या बायबलकडे जायचो, ऑटोमॅटिक त्याच्या वचनाकडे जायचो, विचारामध्ये पण तेच करायचो. का करायचो?
कोण मदत करायचा ते करायला? पवित्र आत्मा. मग आमची जर इच्छा आहे की आमचं जीवन सुंदर असावं, परमेश्वराच्या वचनाने भरलेलं असावं, आमच्या जीवनामध्ये भरभराट असावी, तर त्याच्यावर एकच उपाय आहे, पवित्र आत्म्याबरोबर मैत्री करायला लागेल. आणि जेवढा आपण पाहत आहोत की त्याच्याशी मैत्री करायची, त्याच्यापेक्षा 100 पटीने तो पाहतो की मला तुमच्याशी काय करायची आहे? मैत्री करायची. आणि जसं मी येशूमध्ये आलो तसं जेवढे मित्र होते, पवित्र आत्मा जेवढं घट्ट मित्र झाला, येशू मित्र झाला, तसे बाकीचे जगाचे फ्रेंड जे जगाचे होते ते गेले. कुठे गेले काय माहिती. मी नाही म्हणालो त्यांना तुम्ही जा, पण एक एक करून सगळे गायब झाले. का गायब झाले? ते का गायब झाले? काय वाटते तुम्हाला? कारण जसं तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर राहता, त्याच्याबरोबर मैत्री करता, त्याच्या वचनाबरोबर राहता, तसं तुमचं जीवन जे आहे ते आता जगानुसार राहत नाही, तर आता कशानुसार होतं आमचं जीवन? प्रभूच्या वचनानुसार. आणि आम्ही जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करायला चालू करतो, आमची त्याच्याशी मैत्री होते, त्यावेळेला तो आम्हाला कोणतीही जी चूक आहे तिथे तो कधी घेऊन जाणार नाही. जिथे धोका आहे तिथे तो कधी घेऊन तुम्हाला जाणार नाही. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मला जेव्हा कर्ज होतं ना, तेव्हा मी एका ठिकाणी काम करत होतो. पण ते काम कसं होतं माहितीये का? फोन करायचा आणि माणसांना सांगायचं आमच्याकडे जॉब आहे, बरोबर आहे, आणि त्यांना बोलवायचं, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, जो आमचा सेट होता तो पैसे घ्यायचा, आणि त्यांना मग जॉब भेटो का नाही भेटो त्याच्यावर आमचं लक्ष नाही. जे चुकीचं काम होतं, बरोबर आहे का नाही? पण मी त्या ठिकाणी काम करत होतो, कारण का मला गरज होती पैशाची. आणि प्रभू येशू मध्ये पण होतो. पण मी प्रभू येशूला बोलायचो, पवित्र आत्मा मला हे आवडत नाही, मला ह्याच्यातलं तू कसं तरी बाहेर काढ. आणि महत्वाचं म्हणजे मी काम सोडू पण नाही शकत होतो. का माहितीये? जो सेट होता तो माझा होता खास मित्र. मग आता करायचं काय? असंच मी प्रभूला बोलायचो की मला नाही जमत, मला नाही जमत, मला नाही जमत, मला नाही. मी जायचो करायचो. एक दिवस अशी वेळ आली का जी मॅडम होती आमची, तिने काहीतरी घोटाळा केला आणि ती सोडून पळाली, बरोबर आहे. आता मेन होती ती, आणि सगळं आलं, मी फोन करतोय, सगळे लोक आले तिला पकडायला, आणि मी तिथे उभा आहे, आणि मी फोन करतोय, मॅडम या, मॅडम या, मॅडम कुठे आहे, कुठे? पण फोन काय उचलत नाही किंवा काही कॉन्टॅक्ट होत नाही. आणि मी बाहेर निघालो. मी बोललो आता प्रभू काय करायचं? जॉब गेला माझा, नोकरी गेली, हे केली, जाम बडबड बडबड करू लागलो. स्टेशनला आलो वसईला, आणि जाम बडबड बडबड करायचो की प्रभू तू काय केलं? एकच जॉब होता तो पण घालवला, हे केला, ते केला, ते केला, ते केला. आणि थोडा वेळ शांतपणे उभा राहिलो, कारण ऑफिस बंद झालं. ते आता नोकरी कुठे करायची? म्हणून नोकरी गेली म्हणून काय करत होतो? प्रभूला बडबड 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 की गेली 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 गेली, जॉब गेला. नंतर शांत, जेव्हा शांत झालो, वसईला स्कायवॉकवर उभा राहून असा शांत होतो, तेव्हा मला आवाज आला, तू बोलला होता ना तुला नाही करायचं, मी काढलं का नाही तुला बाहेर त्याच्यातनं? म्हणजे जो चिखल होता त्याच्यातनं बरोबर पवित्र आत्म्याने कोणाला न कळता बरोबर काय केलं? बाहेर काढलं. आणि जेव्हा मला बाहेर काढलं, थोड्या दिवसांनी मला चांगला जॉब पण दिला. पण आम्ही काय करतो? प्रभूला प्रार्थना करतो कोणत्या गोष्टीसाठी, पण जेव्हा ती गोष्ट होते, आमच्या हातून जाते, तेव्हा काय करतो? परत कुरकुर करायला चालू करतो का नाही? कुरकुर कुरकुर, अरे हे गेलं ते गेलं. पण आम्ही कधी विचार करतो का की पवित्र आत्मा जो आम्हाला दिलाय तो कशासाठी हे आम्हाला करत आहे? कशासाठी आम्हाला वाईटामधनं बाहेर काढत आहे? असा विचार करतो कधी? नाही. अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. चला, मी बार मध्ये कामाला होतो, बरोबर आहे.
बारटेंडर होतो. तर जेव्हा मी कामाला होतो तेव्हा पण मला पैसे द्यायचे होते आणि आजारी असल्यामुळे बाहेरगावी जॉबला जाऊ शकत नव्हतो, म्हणून मी जॉब नालासोपाराला एका अशा छोट्याशा हॉटेलमध्ये बारटेंडरचा जॉब नोकरी भेटली मला. आता या ठिकाणी काय व्हायचं, मी प्रभूमध्ये पण आहे, लोकांना वचन पण देत आहे, पण काम काय करत आहे, दारूचं. आता काय होणार, कुठेतरी जेव्हा प्रभूमध्ये काम करत आहे तेव्हा काय वाटत नाही, पण जेव्हा तिथे जात आहे तेव्हा कसं कसं होत आहे. पण कोणाला सांगू पण नाही शकत आहे का मला ही नोकरी, कारण घरच्यांना सांगितलं तर घरचे हाकलून टाकतील घराच्या बाहेर, बरोबर आहे ना. तर करायचं काय. तर असंच एकदा थोडे दिवस निघून गेले. मी त्या जॉबला असताना जेव्हा पण मी त्या बॉटलला हात लावायचो मला लूज मोशन व्हायचे, जुलाब व्हायचे जेव्हा पण हात लावायचो. पण मला माहीतच नाही का मला लूज मोशन त्या दारूच्या बाटलीला हात लावल्याने होत आहे, मला नाही माहित होतं. मला असं वाटायचं का मी त्या हॉटेलमधलं जेवण जेवत आहे म्हणून मला तसं होत आहे. पण मी एक नोटीस केलं, जेव्हा मी घरी 2 दिवस सुट्टी मारायचो काहीच त्रास नाहीये, पण जसं मी कामाला गेलो परत त्रास चालू झाला. आणि त्या भानगडीमध्ये मी काय केलं, नोकरी सोडली. आणि नंतर नोकरी सोडली, लूज मोशन पण जे जुलाब व्हायचे ते बंद झाले. तेव्हा पण मी प्रभूला बोलायला लागलो, काय करतोय, ही पण नोकरी दिली ती पण काढली, एवढा मी येशू मध्ये आहे, वचन बोलतो, काय फायदा नाही होत, ती पण नोकरी गेली. पण जेव्हा असंच मी वाचत होतो तेव्हा मला हे वचन भेटलेलं की माझं शरीर, तुझं शरीर हे काय आहे, देवाचं मंदिर आहे. आता माझं शरीर जर देवाचं मंदिर आहे, पवित्र आत्मा जर माझ्यामध्ये वास करतो, तर तो मला हे मंदिर घेऊन त्या घाणीमध्ये ठेवेल का, नाही. म्हणून त्या योजनेने कसं तरी तो आम्हाला काय काढणार आहे. आणि मी तर बघितलं, जेवढ्या माझ्या जीवनात वाईट गोष्टी होत्या, जेव्हा मला पवित्र आत्माची माझं भेट झाली, मी तर हिंदू होतो, मला काय माहितच नव्हतं, भेट झाली येशू बरोबर, तेव्हा एक एक करून हळूहळू करून सगळ्या वाईट गोष्टी हळूहळू करून काय झाल्या बाजूला झाल्या. मग पवित्र आत्मा खरं पाहायला गेलं का जेव्हा तो आमच्यामध्ये येतो, तो हळू आम्हाला जे काही वाईट आहे त्याच्यापासून आम्हाला रोज धीरे धीरे काय करतो, साफ करतो. पण आम्हाला प्रभूची गरज साफ होण्यासाठी आहे का प्रभूची गरज देसाठी आहे. आमचा आत्मा पवित्र आहे, पण हे जे मन आहे, जे शरीर आहे, ते अजून पण काहीच नाही, तसंच आहे. ते आत्मा नवीन झाला आहे, पण शरीर आणि मन अजून जुनच आहे. मग त्याला नवीन करण्यासाठी, त्याला बरोबर करण्यासाठी, त्याला त्या घाणीतनं काढण्यासाठी आम्हाला कोण सहाय्य करतो, पवित्र आत्मा. आणि जर पवित्र आत्म्याची आपण मदत घेत नाही या गोष्टीसाठी, तर आमच्या जीवनात काहीही होऊ शकत नाही. आणि महत्वाचं तर हे आहे की आम्हाला पवित्र आत्म्याच्या मदतीने आमचा स्वभाव बदलायचा आहे. आमचं जे बुद्धी आहे, मन आहे, ते दिवसेंदिवस आम्हाला काय करायचंय, त्याच्या वचनाने नवीन करायचंय. आणि जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत किती पण वर्ष झाली तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, पण तुम्ही त्याचा वापर कधीच केलेला नाहीये. मग आमचं शरीर काय आहे, परत वाचते 1 करंती करास पहिले पत्र अध्याय 6 वचन 19. तुमचे शरीर तुम्हामध्ये ऐका, तुमचे शरीर म्हणजे कोणाचे शरीर, माझे आहे का सर्वांचं शरीराविषयी लिहिलेलं आहे. सर्वांचं शरीर असणारा
तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून मिळाला. ऐका, कोणापासून मिळालेला आहे तो आत्मा? हा, आता या जगामध्ये केवढे लोक आहेत, केवढे लोक आहेत, विचार सुद्धा करू शकत नाही, बरोबर आहे. आणि तो पवित्र आत्मा त्या देवाने कोणाच्या हृदयात टाकला? आमच्या हृदयात टाकलेला आहे. खरं पाहायला सर्वांच्या मध्ये आहे, पण ज्यांनी विश्वास ठेवला त्याच्यामध्येच तो कार्य करत आहे. ज्यांनी पाऊल पुढे नाही टाकलं त्याच्याबरोबर तो काम करणार का? आणि तोच पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये काय करतो? वास करतो. आणि आमचं शरीर जे आहे ते काय झालेलं आहे? पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पुढे वाचा. तुम्हास काय लिहिलंय? तुम्हाला ठाऊक आहे का नाही आहे का आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे? आता कळालं. ठाऊक असणं म्हणजे काय? माहित असणं म्हणजे काय? ठाऊक असणं. उदाहरण देतो, उदाहरण. आता समजा लियाना आहे, ही आहे ना, आणि हिला मम्मी, हिची मुलगी सांगते, मम्मी आपण जायचंय फिरायला, बरोबर आहे का नाही? आणि ही आणि हिचा डॅडी दोघं निघतात. पण डॅडी सांगतो का आज आपल्याला मी छोटी पॅन्ट घालून येणार. काय सांगतो डॅडी? मी छोटी पॅन्ट घालून फिरायला येणार मॅक्सिस मॉलला. तर ही सांगते आणि मुलगी सांगते चल ना, काय प्रॉब्लेम नाही, चल. का करतो डॅडी? ह्यांना घाबरवायसाठी, बरोबर आहे. पण तरी पण ती बोलते की मी, डॅडी सांगतो मी हाफ पॅन्ट वरच येणार, तू नेणार आहेस तर चल मी हाफ पॅन्ट वर येतो. ती बोलते चल. का ती चल बोलते? कारण तिला माहिती आहे, तिला खात्री आहे का डॅडी जेव्हा पण बाहेर फिरायला जाणार तो हाफ पॅन्ट वर नाही जात, तो फुल पॅन्ट वर जातो. पण तिला समजते, तिला त्याचं ज्ञान आहे, तिला कोणीही त्या बाबतीत फसवू शकत नाही, बरोबर आहे ना? तसंच आपल्याला माहित आहे का की आमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो? तिकडे तो विचारतो संत पॉल, पवित्र आत्मा, की आपल्याला ठाऊक आहे का? आपल्याला खरोखर खात्री आहे का 100% की आमच्यामध्ये पवित्र आत्मा म्हणजे परमेश्वर पित्याचा आत्मा, येशूचा आत्मा आमच्यामध्ये वास करतो? ही खात्री आहे का 100%? का आम्ही ऐकल्यानंतर परत जाऊन तेच विचार करणार, काय करायचं, काय करायचं, कसं करायचं? का पवित्र आत्मा आहे ह्यानुसार जीवन जगणार? कसं जगणार? पवित्र आत्मा आतमध्ये आहे ह्यानुसार जीवन जगायचं, की ही गोष्ट एक नुसतं बायबल मध्ये लिहिलेली कहाणी आहे असं म्हणून आपण स्वीकारणार? कारण ते ऐकल्यानंतर जर आम्ही त्या आत्म्याबरोबर एक मैत्री करत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तर याचा अर्थ काय होतो? आम्ही फक्त ऐकलेलं आहे पण आम्हाला अजून कळालंच नाही की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो सर्वांमध्ये आहे, लहानापासून ते मोठ्यापर्यंत, थोरापर्यंत, सगळ्यांपर्यंत. पण आजपर्यंत काय झालेलं आहे? सगळी माणसं दुःखी का आहेत? कारण काय त्याचं? कारण त्यांना माहितीच नाहीये. माणूस किती धावपळ करतो त्याच्या जीवनामध्ये, इथे जा तिथे जा, हे काय करायचं, बोटीला का नाही मावरा भेटत आहे, माझ्याकडनं काय झालेलं आहे, मी इकडे जातो तिकडे जातो. अर्धे तर येशूला सोडून पण दुसऱ्या देवाकडे पण पोचत असतील, मला वाटते पोचतात ना. पण खरं पाहायला गेलं तर आमच्यामध्ये कोण आहे ज्यांनी जग बनवलेलं आहे? समुद्र कोणी बनवलाय? येशूने.
पवित्र आत्म्याने. त्याच्यातले मासे कोणी निर्माण केले? येशूने. सर्व कोणी केलेलं आहे? येशूने. असं काहीच नाही आहे जे येशूच्या व्यतिरिक्त झालेलं आहे, जे येशूच्या शिवाय झालेलं आहे. पण मग आम्हाला जर सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ती कोणामध्ये आहेत? येशूकडे. आणि येशूकडनं ती उत्तरं मिळवण्यासाठी आम्हाला सहाय्यक कोण दिलाय? पण कधी होणार तसं? कधी भेटणार ती उत्तरं? असं चिठ्ठीवर लिहून ठेवलं, टीव्ही कडे ठेवलं आणि जाऊन झोपलं का त्याच्यावर उत्तरं लिहून येणार का ऑटोमॅटिक? का आम्हाला वेळ काढावा लागेल? त्याच्याबरोबर वेळ काढावा लागेल. आणि महत्वाचं आम्हाला हे समजायचं आहे का, उदाहरण आपल्या घरामध्ये आम्ही झोपतो, रात्री झोपतो ना, कोण असते आमच्या बरोबर? कोणतरी असते ना. एकटेच झोपतात. काही लोक एकटेच झोपत असतील रूम मध्ये, पण काही लोकांच्या बरोबर कोणतरी असेल का नाही? बाजूचा मुलगा किंवा मुलगी, बायको किंवा नवरा असेल का नाही? मग त्या टायमाला तुम्ही हा का नाही विचार करत का पवित्र आत्मा आमच्या दोघांमध्ये, तो पण आमच्या मध्ये आहे? असं आपण काहीतरी पवित्र आत्म्याशी बोलूया हा का विचार आमच्या डोक्यात येत नाही? येतो का? नाही येत. आम्ही बोलतो खाल्लं झोपा. आणि तुम्हाला खरं सांगू, करून बघा. रात्रीच्या वेळेस जेव्हा शांतता असते ना, एकटं झोपत असाल तुम्ही, शांत झोपा, डोळे बंद करा आणि आवाज ऐका. तो काय बोलतो? आवाज येणार म्हणजे येणार. मला तर मी बऱ्याच वेळा त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. तो पवित्र आत्मा आपल्या आत्म्याबरोबर आतमध्ये काय करतो? बोलतो. तुम्ही बघा, स्पष्ट आवाज येणार तुम्हाला जर तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला. असं नाही का आज गेलो 5 मिनिटं बघितली वाट, नाही आला, चल झोपून गपचूप, ब्रदर काय पण बोलतो, ब्रदरला काय काम नाही. असं नाही. तो आतमध्ये आहे आणि तुम्ही तेच करत राहणार की वाट बघू, बघा, आज बघा, परत उद्या बघा, परत बघा, परत बघा. तुम्हाला ऐकायला येणार म्हणजे येणार, कारण तिथे लिहिलं आहे. ते खोटं आहेच नाही, ते सत्य आहे. फक्त आम्हाला काय करायचंय? त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. फक्त बोलायचं झोपताना की पवित्र आत्मा तुझ्या वचनात तू हे लिहिलेलं आहे, म्हणून मला माहिती आहे तुझ्या वचनानुसार तू माझ्यामध्ये वास करतोय. माझ्या बाजूला जी व्यक्ती झोपली आहे तिच्यामध्ये पण तू वास करतोय. आणि तू आमच्याशी बोल की आम्हाला तुझ्या कोणत्या कार्यासाठी तू निवडलेलं आहे, या जगामध्ये तू आम्हाला पाठवलेलं आहे, तर तुझं काय कार्यासाठी तू आम्हाला नेमलेलं आहे. आम्हाला काय असं मागत राहायचं जीवन दिलेलं आहे का प्रभूने? नाही, आम्हाला राजाचं जीवन दिलंय. पण ते राजाचं जीवन उघड कोण करणार आहे? पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्म्याशिवाय जर तुम्ही बघितलं, बायबलमध्ये देवाचा आत्मा, जुन्या करारात देवाचा आत्मा लिहिलेला आहे आणि पवित्र आत्मा, या दोघांशिवाय कोणतंही कार्य घडलेलं नाहीये. आणि महत्वाचं तर हे आहे, आता एवढा आनंदाची गोष्ट का संपूर्ण सृष्टीचा निर्माता परमेश्वर पिता, त्याचा आत्मा एवढं प्रेम आपल्यावर करतो तो का तो येऊन लांब कुठे राहिलेला नाहीये. आम्ही काय बोलतो, आम्ही इथे राहतो आणि बाकी बाजूवाल्याला, घरातल्याला तिकडे रूम देतो, बरोबर आहे. पण पवित्र आत्मा एवढं प्रेम करतो प्रभू, तो पिता परमेश्वर, की त्याचा आत्मा तो स्वतः येऊन कुठे राहिलाय? केवढ्या जवळ राहिला आमच्या? किती जवळ आहे? लांब आहे का जवळ आहे? एकदम जवळ आहे. पण आम्ही जवळच्याला हाक मारतो, जवळच्याशी बोलतो का आम्हाला लांबचा आहे त्याच्याशी बोलायची सवय झाली आहे? काय करतो? लांब काय हाय, इथे जाऊ का तिथे जाऊ, तिकडून बरा होईल का इकडून बरा होईल, बरोबर आहे का नाही? आता या आजी आहेत, बरोबर, त्यांना वाटेल ते बोलतील अरे आम्ही वयस्कर आहे. मग वयस्कर लोकांमध्ये लिहिलंय का नाही करून? नाही का वयस्कर मध्ये? आहे. वयस्कर मध्ये पवित्र आत्मा नाही आहे? सर्वांमध्ये आहे. फक्त महत्वाचं आम्ही आहे बोलत आहोत, पण त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो का? आता उदाहरण,
आता हे पापा आहे, कुठे राहतात? चौकाला राहतात ना. आता मी आणि मी पापा बरोबर गेलो, बरोबर आहे, चौकाला, आणि मी त्यांच्या बाजूनी चालत आहे आणि पापा माझ्या बाजूनी चालत आहे. आता यांना मी दिसतोय का नाही दिसतोय? मग हे माझ्याशी बोलणार का नाही बोलणार वाटेने जाताना? माझ्याशी बोलणार आणि माझं ऐकणार का नाही ऐकणार? का ऐकणार? का बोलणार माझ्याशी? कारण मी जात आहे त्यांच्या जोडीला. आता समजा ह्यांच्या जोडीला ह्यांना एकटेच गेले तर आता हे माझ्याशी बोलणार का? का नाही बोलणार? हा हा मग आपण पवित्र आत्म्याशी बोलत नाही याचा अर्थ काय? तो दिसत नाही, बरोबर आहे ना. आता तुम्ही इकडनं घरी जाणार, तुम्ही काय पवित्र आत्म्याला चौकाला ठेवून आलेत का? बरोबर आहे. मग येताना बोलले का आम्ही त्याच्याशी? नाही. जाताना बोलणार का? नाही. जाताना रिक्षात कोण माणसं बसली का त्यांना बोलणार कसं झालं, कुठे झालं, ती काय बोलली, ही काय बोलली, तो काय बोलला, बरोबर आहे ना. तो पवित्र आत्मा पण आतमध्ये बोलेल, अरे काय बोलू, मी ह्याला 2 तास एवढं शिकवलं की मी ह्यांच्या आतमध्ये आहे, तरी अजून पण बोलतो तिला काय झालं. तिला काय झालं ते बघण्यापेक्षा तिला जर सांगितलं का बाय आज मी शिकून आलोय का देव माझ्यामध्ये आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, आणि तोच पवित्र आत्मा बघ बायबल मध्ये लिहिलंय का तुझ्यामध्ये पण आहे, घरी जा आणि पवित्र आत्म्याशी बोल, तो तुला उत्तर देईल तुझ्या प्रश्नाचं. हे जर बोललं तर काय जाणार आहे? तिचं जीवन तुमच्या शब्दांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे बदलू शकते का नाही? पण तिच्यामध्ये ती बोलते हिचं असं झालं, तुम्ही पण बोलतो हो तिचं असं झालं. कधी बघितलंय का नाही? काही लोकांना सवय असते. एकदा असंच झालेलं, पोलीस चौकी तिकडनं मी रिक्षा पकडली आणि मी बसलो होतो पहिला, नंतर एक बाई आली बसली, आपल्या इकडचीच होती, टोपली घेतली आणि बसली. दुसरी एक बाई आली, ती तिला ओळखत नाही आणि ती पण येऊन बसली. तर ह्या बाईचा फोन वाजला, मधली होती ती. तिला काहीतरी विचारलं, कवडाला मावरं गेलं का काय, असं ते बाजार भरतो ना तुमचा, कवडाला गेलं मावरं. तर ती बोलते असं असं काय, भाव नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ती बोलला आणि फोन ठेवला. इकडची बाई चालू झाली, हा काय करायचं, असंच आहे, तसंच आहे, हे आहे, ते आहे, आणि ती कंटिन्यू दोघी जणी माझं डोकं खाऊन टाकलं त्याने, बरोबर आहे ना. पण ह्या दोघांमध्ये काय आहे? पवित्र आत्मा आहे, पण बोलतात कोणाशी? ती तिचं डोकं खाते, ही तिचं डोकं खाते. ती सांगते एवढ्याला, दोघी पण आलेले आहेत ते काहीतरी मावरं विकूनच आलेले आहेत, आणि सांगतात तुझा भाव एवढा झाला, 40 रुपये कमी, 30 रुपये कमी, एवढ्यालाच दिली, तेवढ्यालाच दिली, कर्दी थोडी पिवळी होती, ती बोलते माझी थोडी पिवळी होती. बघा बघा, ती बोलते नाही नाही माझी थोडी पिवळी असू नाही शकत कारण का मी ताजी ठेवते बोलते माल. ती बोलते नाही 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 नाही, पहिली ती बोलली का माझी पिवळी होती, जसं ही बोलली माझी लाल होती, ही बोलते नाही नाही मी आजच्या दिवस ते 1-2 होते बोलते त्याच्यात, बाकीची सगळी माझी पण लालच होती. म्हणजे माणूस या जगामध्ये एवढा भरकटला जातो की त्याला पवित्र आत्मा हाय हे ठाऊकच नाही आहे. आणि महत्वाचं म्हणजे एवढा मोठा महान व्यक्ती, ज्या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापेक्षा महान व्यक्ती आमच्यामध्ये वास करतो. आणि महत्वाचं म्हणजे तो सर्वसाधारण नाही आहे, तो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, भरपूर अशी रहस्य लपलेली आहे, आणि तो नेहमी पूर्ण देवच आहे. तो पवित्र आत्मा कोण आहे? देव आहे. आणि देव आमच्यामध्ये आहे, आम्ही इथे तिथे भटकतोय, बरोबर का नाही? पण देव आमच्या मध्ये आहे, मग का त्या देवाला हाक मारत नाही? तो काय ऐकत नाही का? ऐकतो, तो बोलतो. पण तुम्ही बोलल्यानंतर थोडी वाट तर पहा तो बोलायची. तुम्ही बोलल्यावर मला लगेच ऐकायला आलं पाहिजे, शॉर्टकट पाहिजे. शॉर्टकट नाही, त्याची एक वेळ आहे. तो बोलतो. आज बघा घरी जाऊन शांत बसा, कोणाशी बोलू नका. पवित्र आत्म्याला सांगा माझ्याशी बोल, मला बोलायचं आज तुझ्याशी.
आजपासून मी तुझ्या बरोबर जीवन जगणार, जे काही आहे ते मला तू सांग, मला कोणा माणसावर भरोसा नाही आहे, मला तुझी मदत पाहिजे, मला तुझं सहाय्य पाहिजे. आता तुम्ही बोलाल आम्ही तर वयस्कर झालो, तसं नाही, पण तुमची मुलं बाळ आहे का नाही, मग त्यांना नको. जर तुम्हाला सत्य कळालं की आमच्यामध्ये कोण आहे, पवित्र आत्मा, जिवंत देव आमच्यामध्ये वास करत आहे, तर दुसऱ्याला नाही सांगायचं का, कुटुंबावाल्यांना सांगायचं. तिकडे कधी कधी माणसाला मी बघतो ना, असं बघतात वरती, येशू दे, येशू दे, येशू बोटीला मावरं दे प्रभू, प्रभू काय ते ते काय बोलला त्याला, सुरमई, तो प्रभू एक टप वर दिला तरी चालेल, पण दे. आता समुद्र वरती आहे, समुद्र वरती आहे, प्रभू वरती आहे, प्रभू कुठे आहे, मध्ये. मग वरती काय आहे, वरती काय आईस फॅक्टरी आहे मासे पडायला. पण माणूस काय शोधतो, प्रभू दे, प्रभू दे. प्रभू बोलतो मी तुझ्या मध्ये आहे. बघायचंय तुम्हाला. अजून एक वचन बघू चला, कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 27 वाचू चला. कलसीकरास 1 आणि 27 वचन. हा वाच. या अच्छा, रहस्य म्हणजे काय, रहस्य, रहस्य तिथे लिहिलं आहे या रहस्याच्या. रहस्य म्हणजे काय, रहस्य म्हणजे कोणालाच त्या गोष्टीचं काय माहित नाही आहे आणि ती गोष्ट सर्वांपासून लपलेली आहे. फक्त काही लोकांना ते गोष्ट प्रभूने प्रगट केलेली आहे. आता हे रहस्य काय आहे ते बघा. गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा गौरवाची काय रहस्य आहे, गौरवाची आशा असलेला असा जो ख्रिस्त. कोण ख्रिस्त, ख्रिस्त कोण, अरे ख्रिस्त कोण विसरले का काय, प्रभू येशू ना. मग असे बघतात ते एकमेकाला. प्रभू येशू, प्रभू येशू तुमच्यामध्ये. हा कुठे नाही, बाहेर. तुमच्या मध्ये का तुमच्या बाजूला, नाही फक्त माझ्या मध्ये, ती चुकीचं वाचते. कोणामध्ये, तुमच्या मध्ये येणार आहे. अरे येणार आहे, पण तुम्ही कोणाला शोधता, कुठे आहे येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा कुठे आहे, पण आम्ही शोधतो कुठे. किती लफडं झालंय, मोठं गडबड झाली आहे ना. म्हणजे असं वाटते का बोट बनवली आणि जो पाठी पंखा असतो तो बोटीला पुढच्या बाजूला लावलाय आणि चालू करत आहे आणि बोलतात बोट पुढेच नाही जात आहे. पाठचा पंखा पुढे लावला तर काय होणार, काय होणार, पुढे जाणार का बोट मागे जाणार. तसंच एवढी वर्ष आम्ही काय केलंय, पंखा काढून उलटा चालवलाय, म्हणून बोट कुठे जात आहे, मागे मागे मागे. नंतर बोलतो आजार का आला, त्रास का झाला, ब्रदर हात ठेवा, ब्रदर हे करा, ब्रदर ते करा, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. पण येशू कुठे आहे, कुठे आहे. कधी बोलतो ना आपण प्रभू स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर, प्रभू माझ्यामध्ये ये 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 ये. तो काय म्हणेल, अगोदरच आहे. कोणाला बोलवतो, तिथे लिहिलंय ना. मी स्वतःच काहीच सांगत नाही, तिथे तुमच्या बायबल मध्ये लिहिलंय बाबा. कुठे आहे, परत वाच बाबा ते वचन. हा
या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला हे रहस्य जे प्रभूचे पवित्र लोक आहेत, जे प्रभूवर प्रेम करतात, ज्यांच्यावर प्रभू प्रेम करत आहे, त्या लोकांना हे रहस्य कळवणं देवाला काय वाटलं? बरं वाटलं. मग एवढं जग आहे, कोणाला हे रहस्य समजलं का? मला तर लगेच कळालं जेव्हा मी प्रभूकडे गेलो तेव्हा. प्रभू तू कुठे नाही, तू माझ्या मध्ये आहे, दुसरीकडे कुठे बोलवायचं नाही हे करून, तो अगोदरच आहे. बरोबर आहे ना? तर हे रहस्य आहे, ही गुप्त गोष्ट अशी आहे. काय कळवणे बरे वाटले? गौरवाची आशा असा जो ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त कोणामध्ये? सर्वांच्या मध्ये. म्हणजे प्रभू येशूचं सिंहासन कुठे आहे? आमच्या मध्ये. मग या शरीराची काळजी घेणं, या मंदिराची काळजी घेणं किती महत्वाचं आहे? किती महत्वाचं आहे? या शरीरामध्ये जर चिंता घेतो आणि हे शरीर, हे देवाचं मंदिर चिंतेने आपण उद्ध्वस्त करतो, तर काय होणार आहे? एक उदाहरण देतो. एक चापल आहे, त्या चापल मध्ये तुम्ही एक बालडी चिखल ओताल का? कचरा टाकाल का? नाही टाकणार. हा मंदिर आहे. मग ह्या मंदिरामध्ये चिंता टाकतात, ते काय आहे? मंदिर नाही. हा मग कशाला टाकतात? कारण आमचा विश्वासच नाही बसत की हे रहस्य कसं काय आहे, का येशू आमच्या मध्ये आहे आणि हे सत्य आहे. बरोबर आहे ना? अजून एक वचन बघू चला आपण. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 4 काढ. 4:4 वाचा. मुलांनो तुम्ही देवाचे आहात. आम्ही कोणाचे आहोत? सर्व देवाचे. मग जर देवाचे आहे तर कोण काळजी घेतो आमची? देव. बरोबर आहे का? असं आहे का देव बोलतो तुम्ही माझे आहात आणि बोलतो नंतर जा तुम्हाला काय करायचं करा? तो आमची काळजी सुद्धा घेतो. आणि आम्ही कोणाचे आहोत? देवाचे आहोत. आम्ही त्याच्या राज्याचे आहोत, त्याची मुलं आहोत आणि तो आमच्यामध्ये वास करतो. बरोबर आहे का नाही? पुढे आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. कोणावर जय मिळवला आहे? सैतानाच्या प्रत्येक कार्यावर आम्ही काय मिळवला आहे? मिळवणार आहे का मिळवला आहे? पण आम्ही विश्वास काय ठेवतो? मिळवणार आहे का मिळवलेला आहे? मिळवलेला आहे. कोणी मिळवून दिलेला आहे? प्रभू येशूने. पुढे आता बघा नीट आहे का? कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यात का तुमच्या बाजूच्या मध्ये? आत. सर्व कुठे आहे? तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आता आमच्यामध्ये आहे जो पवित्र आत्मा, आमच्यामध्ये जो प्रभू येशू आहे तो मोठा आहे का या जगातील संकट, आजार हे मोठे आहेत? या जगातील वाईट गोष्टी मोठ्या आहेत का आमच्यात जो आहे तो मोठा आहे? मोठा आहे. प्रभू सांगतो की जगामध्ये कोणतीही गोष्ट असो, पण त्या सर्व गोष्टीपेक्षा जो तुमच्यामध्ये आता वास करतो पवित्र आत्मा आणि जो परमेश्वर आहे, जो प्रभू येशू आहे, तो सर्वात काय आहे? मोठा आहे. मग आम्हाला घाबरून जीवन जगलं पाहिजे का एकदम बिंदास राहिलं पाहिजे? पण आम्ही राहतो कसे? घाबरून. का राहतो घाबरून?
कारण आमचा विश्वासच बसत नाही का एवढा मोठा देव एवढ्याशा हृदयात कसा काय राहू शकतो. पण हे सत्य आहे, त्या आम्हाला समजू शकत नाही का त्याची योजना काय आहे, त्याचं रहस्य काय आहे. पण तो सांगतो मी कुठे राहत आहे, तुमच्या आतमध्ये राहत आहे. अजून कितीतरी वचनं आहेत जी सांगतात तुमचं शरीर जे आहे ते प्रभूचं मंदिर आहे, प्रभू येशू तुमच्यामध्ये वास करतो, पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करतो. मग आमच्यामध्ये जर वास करतो तर आमचे जे घरचे कुटुंबातली लोक आहेत त्यांच्यामध्ये नाही का. मग आम्हाला त्यांच्या बरोबर पण वागताना कसं वागायला लागणार, कसं वागायला लागणार. भले एक माणूस दारू पिऊन येतो, मग त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही का, आहे. तो दारू का पित आहे, कारण त्याला सत्य माहित नाही, रहस्य माहित नाही. मग त्याला समजवायचं काम प्रेमाने कोणाचं आहे, आमचं. का आम्ही पण त्याला तसंच बघतो की नाही हा बेवडा आहे असं बघतो का, आम्ही असंच बघतो ना. का असं बघतो नाही 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 ह्याच्यावर मी प्रेम करणार कारण हे देवाचं मंदिर आहे आणि प्रभू येशू त्याच्यामध्ये वास करतो, या नजरेने बघतो का आम्ही, कोणत्या नजरेने बघतो. म्हणजे आपण प्रार्थना करतो त्याच्यासाठी, वचन बोलतो आणि दरवाजाचा आवाज आला, हलत डुलत आला का वचन थोडं बाजूला चालू, मग रोट्या. बरोबर आहे का नाही. आला मोठा चालू. पण महत्वाचं जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघणार आणि बोलणार, जरी तो दारू पिऊन आला तरी आम्हाला बोलायचंय की धन्यवाद प्रभू, जसं माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, माझ्यात पवित्र आत्मा राहतो, तसंच या भावामध्ये या व्यक्तीमध्ये पण कोण आहे, पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याने ह्याला सर्व बंधनातून मुक्त केलेलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. एवढंच बोलायचं आणि त्याच्यामध्ये प्रभू येशूला बघून त्याच्यावर प्रेम करायचंय, बस. तो पण मुक्त होऊन जाणार. जर आपणच जर सत्य स्वीकारलं आणि दुसऱ्या भावा बहिणीला सांगितलं तर ते लोक मुक्त होणार नाही का. आमच्याशी जर पवित्र आत्मा बोलतो त्यांच्याशी बोलणार नाही का, बोलणार आहे. तर आज जे शिकलो ते समजलं का नाही समजलं. मग आता प्रभू कुठे आहे, मध्ये आहे का बाहेर आहे. आणि तो प्रभू बाहेर आत जाऊन बाहेर येतो का नाही, का आतमध्ये कायमचा आहे, जातो का कधी 2 तासासाठी, तो कायमचा आमच्यामध्ये वास करतो. ते योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 16 वाच 16 किंवा 17 वाच 16 वाच 16. मी पित्याला विनंती करीन. 16 15 16 17 वाच. हा वाच. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे त्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर कसं राहावे, कायमचं आतमध्येच राहावं का बाहेर जायचं आणि आत यायचंय. मग आम्ही जेवतो तेव्हा कुठे असतो, तो बाहेर जातो, आत असतो. झोपतो तेव्हा कुठे असतो, आत असतो. आम्ही प्रत्येक क्षणाला आमच्याकडनं चूक जरी घडते ना तरी तो सोडून जात नाही आम्हाला, तो आमच्या मध्येच असतो आणि तो आम्हाला दाखवतो की बघ तुझी चूक झालीये. आमची चूक तो सुधारावायला आम्हाला सांगतो की सत्य काय आहे. तो आम्हाला कधी सांगत नाही का तू हे केलं ते केलं, दोष नाही देत. तो आम्हाला सांगतो काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आम्हाला ठरवायचं आहे काय बरोबर आहे, आणि ते बरोबर निवडण्यासाठी पण आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी पण मदत कोण करतो, पवित्र आत्मा. मग आपण बोलूया आता, प्रार्थना करूया पवित्र आत्मा आपल्यामध्ये येण्यासाठी. पवित्र आत्मा येण्यासाठी तुमच्यामध्ये प्रार्थना करूया का.
तुम्हाला प्रार्थना करू का नाही पवित्र आत्मा आतमध्ये यायला? हा हाय नक्की? कशावरनं लिहिलंय? आता कोणी येऊन विचारलं तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करू का, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यायला पाहिजे, मग काय बोलाल त्याला? त्याला बोलायचं, वचन दाखवायचं की हे वचन बघा इथे काय लिहिलंय, प्रेमाने, भडकायचं नाही. नाही तर आपल्याला दोन गोष्टी माहिती आहे म्हणून कधी कधी माणूस जास्त तावामध्ये येतो, मला माहिती आहे मला माहिती. तसं नाही, पवित्र आत्मा काम कसं करतो? प्रेमाने. मग त्याला पण समजवायचं, बघ इथे लिहिलंय वचनात की पवित्र आत्मा आपल्यामध्ये अगोदरच आहे आणि तो आम्हाला कधीही सोडून जात नाही. आम्ही सोडून जातो, आम्ही त्याला बोलण्याबरोबर त्याला बोलायला बंद करू शकतो त्याच्या बरोबर, पण तो बोलतो का बंद करतो का? नाही, तो अजून पण वाट बघतो. तर समजते का नाही समजते? मग आता कुठे जायचं? कुठे जायची गरजच नाही. बरोबर आहे ना? देव स्वतः आमच्या मध्ये आहे, बस त्याच्यावर जाऊन बसत पैकी बोलायचं शांत एकांतात. किती मस्त आहे ना? ह्याला म्हणतात ख्रिश्चनचं जीवन. एवढं मस्त जीवन म्हणजे ज्याच्यामध्ये ख्रिस्त वास करत आहे त्याला म्हणतात ख्रिश्चन. आणि तो ख्रिस्त आपल्यामध्ये काय करतो? वास करतो. एवढं मोठं रहस्य आहे. तो जातो का बाहेर? नाही जात, तो नेहमी आपल्या बरोबर असतो. आता आम्हाला जर समस्या आल्या, पहिला आम्ही आत बघतो का बाहेर बघतो? तिकडेच तर गडबड होते, पण बाकी सगळं कुठे आहे? आतमध्ये आहे. समजलं? मग आता बोलणार पवित्र आत्म्याला, पवित्र आत्म्यावर मैत्री करणार का नाही करणार? करा, आणि ते चांगलं आहे. आता कोण येणार प्रार्थना करायला ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा? त्यांनी या. तिथे आवाज ऐकायला येत होता ना? ते बाय तू ये. आपण सर्वांनी डोळे बंद करूया व प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये राहूया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, तू आम्हाला अनेक गोष्ट सांगत आहेस. धन्यवाद प्रभू येशू, तू आम्हा सर्वांना इथे बोलवलं आहेस तुझं रहस्य सांगण्यासाठी, आणि तू आम्हाला रहस्य सांगितलेलं आहेस आणि सांगणार आहेस. धन्यवाद देते प्रभू की तू आम्हा सर्वांमध्ये, धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू आम्हा सर्वांमध्ये वास करीत आहेस. धन्यवाद देते आबा बाप्पा, धन्यवाद देते पवित्र मरिया, तू आम्हासाठी आम्हा तुझ्या लेकरांसाठी मध्यस्थी करीत असतेस. धन्यवाद. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.